नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. कार्तिक अमावस्या व्रत कथा. एका शहरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्याच्या घरी एक मुलगी होती, जी खूप सुंदर होती, पण तिचे लग्न होत नव्हते. एके दिवशी एक साधू तिच्या घरी आले आणि त्या मुलीच्या सेवेने प्रसन्न झाले. त्यावेळी त्यांनी तिचा हात पाहिला. त्यावर त्यांनी सांगितले की हिच्या हातावर लग्नाची रेषा नाही. साधूने सांगितले की गावात सोना धोबीन आहे. जर या मुलीने तिची सेवा केली आणि तिने आपल्या इच्छेने मुलीचे लग्न व्हावे म्हणून तिला कुंकू लावले, तर मुलीचे वैधव्य निघून जाईल. तेव्हा ब्राह्मण पित्याने मुलीला त्या धोबिनीची सेवा करण्यास सांगितले. वडिलांच्या म्हणण्यानुसार ती मुलगी रोज सकाळी सोना धोबींच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून घरी परत यायची. सोना धोबींने आपल्या सुनेला विचारले की आजकाल तू घरची कामे फार लवकर करते. कधी काम करतेस ते कळतच नाही. तेव्हा ती म्हणाली की यातील काहीच काम मी करत नाही. या सगळ्या गोष्टी कोण करतं ते माहीत नाही. सासू आणि सुनेने दुसऱ्या दिवसापासून निरीक्षण सुरू केले. बऱ्याच दिवसांनी सोना धोबींने त्या मुलीला पकडून विचारले की इतके दिवस तू माझ्या घरी हे सगळे काम का करत आहेस? मग तिने सोना धोबिनीला सगळं सांगितलं. मग त्यांनी तिला असे करण्याची परवानगी दिली. सोना धोबिनीने मुलीच्या म्हणण्यानुसार कुंकू लावताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यावर ब्राह्मण कुटुंबाच्या घरातून परतत असताना सोना धोबिनीने वाटेत असलेल्या पिंपळाच्या झाडाला 108 विटांची भोवरी दिली आणि 108 वेळा प्रदक्षिणा घातली आणि मगच पाणी प्यायली. त्या दिवशी ती सकाळपासून पाणी न पिता उपवास करत होती. पिंपळाची परिक्रमा करताच तिचा नवरा जिवंत झाला, अशी आख्यायिका आहे. त्या दिवशी कार्तिक अमावस्या होती. धार्मिक मान्यतानुसार जी स्त्री कार्तिक अमावस्येपासून भोवरी देण्याची परंपरा सुरू करते आणि दर अमावस्येला भोवरी अर्पण करते, तिचे सुख आणि सौभाग्य वाढते, असे मानले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.